नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा विषय आहे व्यायाम. व्यायाम कुणी करावा, का करावा, व्यायामाचे फायदे काय आणि व्यायाम कुणी करू नये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जगप्रसिद्ध व्यायाम प्रशिक्षक युनिस सँडो यांचं म्हणणं आहे, जीवन म्हणजे हालचाल आणि थांबणं म्हणजे मृत्यू. किती समर्पक आहे नाही. जीवन म्हणजे हालचाल. जर त्या माणसामधली हालचाल पूर्ण बंद झाली किंवा तो काहीच करत नसेल, अगदी पोटॅटो काउच म्हणजे सोफ्यावर बसून असेल सतत, तर मग याला जीवन म्हणायचं का? जीवन म्हणजे हालचाल. किती छान व्याख्या आहे नाही. त्यामुळे व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण थांबणं, एका जागी थांबणं याचाच अर्थ आहे मृत्यू. आता आपण समजून घेऊया व्यायाम आणि कार्यक्षमता यातला फरक. कार्यक्षमता म्हणजे काय? एखादं काम आपण दररोज जेव्हा करतो ना, त्यावेळेला त्या कामाची आपल्याला सवय होते आणि मग खूप कमीत कमी स्नायू ते कार्य पूर्ण करण्यासाठी वापरले जातात. म्हणजे आपलं अंग त्या कार्याला समरस होऊन जातं, ॲडॅप्ट होऊन जातं. आणि त्यावेळेला जर एकच एक प्रकारचं काम आपण करत असू तर मग त्याला व्यायाम म्हणायचा का? काही जण म्हणतात की नाही, मी तर रोज फरशी पुसते, माझा झाला ना व्यायाम, मलासन झालं, मी 2 पायांवर बसून कामं करते, चपात्या लाटते, माझा हातांचा व्यायाम झाला. तर नाही, व्यायाम आणि कार्यक्षमता याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे व्यायाम जेव्हा आपण करतो त्यावेळेला प्रत्येक स्नायू आपण एका उद्देशाने त्याचा वापर करत असतो आणि त्याच्यावर आपण मेहनत घेत असतो. त्यावेळेला आपण त्या स्नायूंकडे किंवा त्या विशिष्ट शरीराच्या अवयवाकडे एकाग्र होऊन ती पर्टिक्युलर गोष्ट करतो. म्हणजे आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर आपण सायकलिंग करतो, चालतो, रनिंग करतो. मग त्यावेळेला आपला एक उद्देश असतो आणि त्याच्या हेतूने आपण ते करत असतो. गर्भावस्थेत आपल्याला तिथली आसन करायचं आहे, कारण आपल्या पेल्विक भागातले जे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग व्हावेत म्हणून. जर हे तिथली आसन आपण म्हटलो की मी चपात्या लाटता लाटताच करते, तर शक्य आहे का? नाही. मग अशा वेळेला शांत बसून आपण जेव्हा एखादा व्यायाम करतो ना, त्याचा जो इफेक्ट आपल्या त्या पर्टिक्युलर पार्टवर होतो किंवा आपल्या शरीरावर होतो तो अत्यंत वेगळा असतो. त्यामुळे व्यायाम आणि दररोजच्या सवयीची कामं करून आलेली कार्यक्षमता याच्यामध्ये फरक आहे. परंतु व्यायामामुळे तुमची कार्यक्षमता नक्कीच वाढणार आहे. आता आपण बघूया व्यायामाचे फायदे. योग्य पद्धतीने जर आपण व्यायाम केला तर आपल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होणार आहे आणि शरीराचं एक रेग्युलर टेम्परेचर असतं, तर ते टेम्परेचर आपलं थोडं वाढणार आहे. म्हणजे शरीर थंड म्हणजे कार्यक्षमता लो. माणूस कोल्ड ब्लडेड केव्हा होतो? जेव्हा त्याचा मृत्यू होतो. म्हणजेच काय? व्यायामामुळे आपल्या शरीराचं तापमान शरीराच्या नेहमीच्या तापमानापेक्षा थोडं वाढण्यास मदत होते, ज्याच्यामुळे देखील आपली कार्यक्षमता वाढते. व्यायामामुळे आपला चेहरा अत्यंत तेजस्वी दिसतो आणि आपण कांतिमान दिसायला लागतो. आपल्या मेंदूचं कार्य देखील सुधारतं. तर आपल्या शरीरात वेगस नावाची एक शीर असते, ज्याला नर्व असं म्हणतात, वेगस नर्व. ही जी वेगस नर्व आहे ना, ही आपल्या संवेदना आणि आपली कृती याला नियंत्रित करते. त्यामुळे जर आपल्याला मानसिकदृष्ट्या देखील अतिशय बॅलन्स्ड राहायचं असेल आणि आपल्या हातून चांगल्या कृती घडाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर व्यायाम गरजेचा आहे. कारण व्यायामामुळे वेगस नर्व ॲक्टिवेट होते, तिचं कार्य सुधारतं, आपल्या चेतासंस्थेचं कार्य देखील सुधारतं. बऱ्याचदा काय होतं, उभं राहून चपात्या लाटणे किंवा काही अशी कामं विशिष्ट एका पॉश्चरमध्ये आपण सतत बसलो, म्हणजे जर तुम्ही IT मधील असाल किंवा तुमचं बैठं काम असेल, बँकेतलं काम असेल आणि तुम्ही सतत बसून राहता आहात, तर अशा वेळेला पायामध्ये जे रक्ताभिसरण व्हायला हवं ते व्यवस्थित होत नाही आणि मग पायातील रक्ताभिसरण व्यवस्थित न झाल्यामुळे पायाच्या शिरांवर ताण येतो आणि मग आपल्याला व्हेरिकोज वेन्स, रक्त अशुद्धी, शिरा ब्लॉकेज अशा गोष्टी व्हायला लागतात, पाय दुखायला लागतात. मग पायातलं रक्ताभिसरण व्यवस्थित होणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे, कारण पाय हा आपल्या शरीराचा फाउंडेशन आहे, पाया आहे. त्यामुळे हे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी देखील व्यायामाची आवश्यकता मैत्रिणींनो खास करून आपल्याला खूप जास्त आहे. व्यायामामुळे हृदयाची गती वाढते आणि हृदय देखील हेल्दी राहतं, अत्यंत निरोगी राहतं. त्याचप्रमाणे फुफ्फुसांमध्ये एक प्रकारचा रस असतो, तो साठून राहत नाही, याला लसिका रस असं म्हणतात. तो फुफ्फुसांमध्ये न साठल्यामुळे मग बाकीचे फुफ्फुसांशी रिलेटेड जे आजार आहे ते देखील आपल्याला होत नाही. तसेच फुफ्फुसांमध्ये सुद्धा रक्ताभिसरणाची गरज असते, ते देखील व्यवस्थित होते.
व्यायामामुळे आपल्याला घाम येतो, त्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ घामावाटे देखील निघून जातात. त्यामुळे मूत्रपिंडाचं काम सोपं होतं आणि आपल्या किडनीज देखील सुधारतात. अगदी किडनीजमध्ये देखील जे रक्ताभिसरण आवश्यक असतं ते देखील सुधारतं. व्यायामामुळे रक्ताचा दर्जा सुधारतो, तसेच हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. शरीरामध्ये अल्कलाईन वातावरण निर्माण होतं. ॲसिडिक वातावरणामध्ये रोग जास्त पनपतात, जास्त तयार होतात. कॅन्सरसारखे रोग हे शरीरात आम्लता वाढल्यामुळेच होतात असं सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण देखील वाढतं, रक्ताभिसरण छान होतं. व्यायामाचे खूप सारे फायदे आहेतच. हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये डॉक्टर राल्फ पाफेनबर्जर यांच्या अंतर्गत एक संशोधन करण्यात आलं. त्याच्यामध्ये 17,000 मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांचा सर्वे करण्यात आला, पाहणी करण्यात आली. तर त्यात फाइंडिंग्स असे आढळले, जी लोक व्यायाम करतात, रेग्युलरली व्यायाम करतात, त्यांचं आयुष्य जास्त आहे आणि जी लोक व्यायाम करत नाही ते अल्पायुषी आहेत. याचाच अर्थ काय, तर व्यायामामुळे आपलं आयुष्य देखील वाढतं. आपण जर 70 वर्ष जगणार असू तर नक्कीच व्यायामामुळे आपण 80 वर्ष सहज जगू शकतो. डॉक्टर स्टीवन ब्लेअर डल्लेस इथं यांनी एक अहवाल सादर केला. यांचं कार्य जे आहे ना, हे 4.5 वर्ष चालू होतं. याच्यामध्ये त्यांनी 6,000 स्त्री पुरुषांची सतत 4.5 वर्ष पाहणी केली. तर त्यांच्या असं लक्षात आलं, जे रेग्युलरली व्यायाम करतात, ज्यांना व्यायामाची सवय आहे, त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास नाही आहे. तसेच संशोधनातून अजून एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की जी लोक व्यायाम करत नाही अशांना हृदयविकाराचा झटका लवकर येतो. म्हणजे हे लोक हृदयविकाराच्या झटक्यासाठी प्रोन असतात. आणि मग हे कमी कष्ट करणारी जी लोक आहेत त्यांना जर हृदयविकाराचा झटका आला तर पहिल्याच झटक्यात त्यांना मृत्यूचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून देखील व्यायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे, कारण व्यायाम आणि हृदय याचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे व्यायाम करणं खूप मस्ट आहे. व्यायामामुळे एक्स्ट्रा फॅट्स बर्न होतात, त्यामुळे शरीर अगदी छान राहतं, हलकं आणि लवचिक राहतं आणि पोटावर वगैरे जी चरबी आपल्याला येते ना, ती देखील व्यायामामुळे येत नाही. अतिशय कष्ट करणारी माणसं इतरांपेक्षा 600 कॅलरीज जास्त खातात, तरी देखील त्यांचं 20% वजन हे इतरांपेक्षा व्यायाम न करताही कमी असतं. व्यायाम न करणारी माणसं जाड आणि स्थूल असतात आणि त्यांच्यात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण देखील अधिक असतं. व्यायाम केल्यामुळे मानसिक आरोग्य देखील छान राहतं, कारण व्यायाम केल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण छान होतं, मेंदूचं कार्य सुधारतं, त्यामुळे प्रसन्न वाटतं आणि जी सतत येणारी उदासीनता असते ना, ती देखील येत नाही. त्यामुळे मानसिक आजारांवर देखील व्यायाम, योगा, मेडिटेशन या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तसेच व्यायामामुळे बीटा एंडॉर्फिनचं आपल्या मेंदूतलं प्रमाण वाढतं. हे एक रसायन आहे जे की आनंद प्रदान करणारं रसायन म्हणून ओळखलं जातं आणि या संप्रेरकाचं प्रमाण वाढल्यामुळे देखील आपल्याला शांत, प्रसन्न आणि छान वाटतं. आता आपण बघूया व्यायामाचे प्रकार कुठले आहेत. हल्ली व्यायामाचे बरेचसे प्रकार आहेत. याच्यामध्ये झुंबा, बेली डान्स किंवा अजूनही काही पॉवर योगा या सगळ्या गोष्टी आता नवीन ट्रेंडिंग आहेत. परंतु आपल्याकडे फार पूर्वापारपासून व्यायाम केला जातो. आपल्याकडे योगासनं अतिशय प्रचलित आहेत, म्हणून योगासनं तुम्ही नियमित करणं अत्यंत आवश्यक आहे. योगासनांबरोबरच तुम्ही नियमित धावणे, चालणे, पोहणे, सायकल चालवणे, टेनिस खेळणे, क्रिकेट खेळणे या गोष्टी देखील करू शकता आणि याने देखील तुमचा छानसा व्यायाम होणार आहे. आता मी तुम्हाला काही सावधगिरीच्या सूचना देणार आहे. व्यायाम करताना नेहमीच जेवढा आपल्याला झेपेल, जेवढा मानवेल तेवढाच करावा. शरीराच्या कुवतीपेक्षा जास्त व्यायाम तुम्ही कधीही करू नये. तसेच व्यायाम जो आहे ना, तो शास्त्रशुद्ध असावा. अगदी आपल्याला माहिती नाही आहे आणि आपण कुठलीही आसनं करायला घेतली तर त्याच्यामध्ये इंजुरीजचे चान्सेसच जास्त असतात. त्यामुळे योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही आधी ते व्यायाम व्यवस्थित शिकून घ्या. तुम्हाला हे करणं योग्य आहे का याची माहिती घ्या आणि मगच तुम्ही तो व्यायाम करायला लागा. जेवण झाल्यानंतर व्यायाम कधीही करू नये. अशक्त रुग्ण, कॅन्सर, हृदयरोग, अस्थमा हे काही आजार असतील, क्षयरोग असे काही मोठे आजार असतील तर अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही व्यायाम केलेला कधीही चांगला. व्यायामाने तुम्हाला जर दिवसभर प्रसन्न आणि आनंददायक वाटत असेल तर तसा व्यायाम तुम्ही हळूहळू वाढवत जा. परंतु अगदी पहिल्याच दिवशी खूप व्यायाम केलाय, पहिल्याच दिवशी 12 सूर्यनमस्कार घातलेत, पूर्वी कधीही नाही घातले आणि अचानक घातले आणि खूप अंग दुखू लागलं आणि मध्येच बंद केलं, असं करू नका. 2-3 सूर्यनमस्काराने तुम्ही चालू करा
आणि पुढे हे सूर्यनमस्कार तुम्ही वाढवत नेऊ शकता. म्हणजेच काय तर व्यायाम आनंद प्रदान करणारा असावा आणि त्यातून तुम्हाला ऊर्जा मिळावी. असं होता कामा नाही की तुम्ही खूप थकता आहात आणि दिवसभर झोपून राहता आहात. व्यायामाचे खूप सारे फायदे आहेत. योग्य पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही केला तर तुम्हाला याचे फायदेच आहे. तुमचं आयुष्य खूप वाढणार आहे आणि तुमची डेली रुटीनची जी कार्यक्षमता आहे ती देखील खूप वाढणार आहे. त्यामुळे सर्व दृष्टीने आपण व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. आय होप आजची माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि जर व्यायाम करत नसाल तर आजपासूनच व्यायाम करायला सुरुवात करा. अशाच नवनवीन छान व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.